नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरी सायन्स युनिव्हर्सिटी नागपूर यांची ॲड इथे प्रदर्शित झालेली आहे. कुठले पदं आहेत, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. वेबसाईट MAFSU.AC.in या वेबसाईटला आल्यानंतर रिक्रुटमेंट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर PDF इथे ओपन होणार आहे आणि त्यात पूर्ण डिटेल्स आपण बघणार आहोत. PDF ओपन झाल्यानंतर आपण बघू शकतात की 27/2/2026 रोजीची ही ॲड आहे. जाहिरात क्रमांक इथे दिलेला आहे. 1/2026 मधली पहिलीच ॲड आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ नागपूर अंतर्गत शिक्षकेतर गट ब, गट क आणि गट ड संवर्गातील विविध पदांवर सरळ सेवेने नेमणुकीकरिता जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे. एकूण 175 पदांची ही मोठी ॲड आहे. यासाठी महत्त्वाची वेबसाईट www.mafsu.ac.in या वेबसाईटला तुम्ही जाऊन डिटेल्स अपडेट्स चेक करू शकतात. ऑनलाईन अर्ज नोंदवण्याची जी तारीख आहे ती आहे 28/2/2026 आणि लास्ट डेट जी आहे ती आहे 20 मार्च 2026 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. शुल्क भरण्याची तारीखसुद्धा 20 मार्च 2026 आहे. या ॲडमध्ये आपण पदं जे आहेत ते बघू शकतात. पहिलं पद आहे अकाउंट ऑफिसरचं, तर एक पद आहे S15ची पे स्केल यांची आहे. असिस्टंट फार्म मॅनेजर आहे, टोटल 3 पदे आहेत. टेक्निकल ऑफिसर टू असोसिएट डीन यांची टोटल 2 पदे आहेत. हॉस्पिटल क्लिनिशियन रुग्णालय चिकित्सक यांची टोटल 2 पदे आहेत. असिस्टंट मॅनेजर यांची टोटल 1 पद आहे. प्लांट ऑपरेटर यांचे टोटल 1 पद आहे. गट क मध्ये आपण बघूयात कुठली पदं आहेत. तर गट क मध्ये ऑपरेशन थिएटर टेक्निशियन टोटल 2 पदे. सिनियर लायब्ररी असिस्टंट टोटल 1 पद. डेअरी प्लांट असिस्टंट 1 पद. एक्स-रे टेक्निशियन 3 पदे आहेत. व्हेटरनरी लॅबोरेटरी 8 पदे आहेत. हॉस्पिटल टेक्निशियन 1 पद आहे. त्याचबरोबर ऑपरेशन थिएटर असिस्टंट टोटल 4 पदे आहेत. फार्म असिस्टंट टोटल 3 पदे आहेत. सीनियर क्लर्क टोटल 14 पदे आहेत. सीनियर मेकॅनिक टोटल 1 पद आहे. बॉयलर ऑपरेटर टोटल 1 पद आहे. झू टेक्निशियन टोटल 2 पदे आहेत. क्युरेटर कम स्पेसिमेन टोटल 2 पदे आहेत. लॅबोरेटरी असिस्टंट टोटल 8 पदे आहेत. लॅबोरेटरी असिस्टंट फिशरी सायन्स टोटल 4 पदे. ज्युनियर लायब्ररी असिस्टंट कनिष्ठ 1 पद आहे. मेडिसिन स्टोअर कीपर टोटल 2 पदे आहेत. ड्रायव्हर ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर टोटल 7 पदे. ज्युनियर टेक्निशियन 1 पद. लायब्ररी अटेंडंट 6 पदे. लॅबोरेटरी अटेंडंट टोटल 41 पदे आहेत. ट्रॅक्टर ड्रायव्हर मशीन ऑपरेटर 3 पदे आहेत. ड्रेसर 2 पदे. क्लर्क कम टायपिस्ट 37 पदे. ज्युनियर स्टोअर कीपर 3 पदे. इलेक्ट्रिशियन 1 पद. एक्सटेन्शन ट्रेनिंग एक्झिबिशन असिस्टंट 2 पदे. ग्रुप डीमध्ये पदे आपण बघूयात. ग्रुप डीमध्ये ज्युनियर टेक्निशियन कम वायरमन 2 पदे आहेत आणि लाईव्ह स्टॉक असिस्टंट टोटल 2 पदे आहेत. अशा टोटल 175 पदांसाठी ही मोठी ॲड इथे प्रसिद्ध झालेली आहे. ॲडचा सादर करण्याची तारीख आपण पाहिली. 28 पासून फॉर्म भरणे सुरू आहेत. 20 मार्च ही शेवटची तारीख आहे. प्रत्येक संवर्गावाईज आपण ज्या कास्टमध्ये फॉर्म भरत असाल त्या कास्टवाईजसुद्धा इथे आरक्षणचे डिटेल्स दिलेले आहेत. खेळाडूंसाठी काय आरक्षण आहे हे संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ॲडमध्ये बघू शकतात. आपण महत्त्वाचे पॉईंट बघूयात की या ॲडसाठी क्वालिफिकेशन काय असणार आहे, त्याचबरोबर फी किती असणार आहे या एक्झामसाठी. तर हे महत्त्वाचे पॉईंट्स आपण बघूयात. आपण प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असाल, अंशकालीन असाल तर त्याचे सर्टिफिकेट तुम्हाला लागतील जर तुम्ही त्या कोट्यातनं फॉर्म भरत असाल. पूर्ण माहिती डिटेल्स तुम्ही PDF मध्ये बघू शकतात. PDF आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला अवेलेबल करून दिली जाईल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहेत, त्या लिंकवरनं आपण आमचे चॅनल हे सबस्क्राईब करू शकतात. वयाची जी अट आहे तर किमान 18 वर्ष
अराखीवसाठी 38, मागासवर्गीय 43, दिव्यांगांसाठी 45, माजी सैनिक असतील तर 38 प्लस 3 वर्षे आणि 43 प्लस 3 वर्षे. याप्रमाणे प्रावीण्य खेळाडूंसाठी 43, प्रकल्पग्रस्त 45, भूकंपग्रस्त 45 आणि अंशकालीन यांच्यासाठी 55 वर्ष एज लिमिट इथे देण्यात आलेली आहे. लिपिक संवर्गातील जे पदे आहेत तर यांच्यासाठी जे एक्झामचं पॅटर्न असेल, एकूण प्रश्न 100, एकूण गुण 200 असतील आणि 120 मिनिटं पेपर सॉल्व करण्यासाठी इथे दिले जाणार आहेत. त्याचबरोबर बाकी भांडारपाल, कनिष्ठ यांत्रिक, ग्रंथालय परिचर, प्रयोगशाळा परिचर या पदांसाठी जे पॅटर्न असणार आहे ते आहे 60 प्रश्न 120 मार्काला आणि तांत्रिक अभ्यासक्रमावर 40 प्रश्न असतील जे 80 गुणांसाठी असतील. असे टोटल 100 प्रश्न 200 मार्क्स 120 मिनिटाची ही होणार आहे. कौशल्य आधारित पदे जे आहेत वाहन चालक, रुग्ण, वाहिका चालक तर यांना 60 प्रश्न 120 मार्काला आणि व्यावसायिक चाचणी यांची 80 मार्काची होणार आहे. असे टोटल 200 गुणांची चाचणी यांची घेतली जाणार आहे. परीक्षा ही कम्प्युटर बेस असणार आहे. CBT पद्धतीने एक्झाम ही घेतली जाणार आहे. फॉर्म भरत असताना विविध कागदपत्र आपल्याला अपलोड करायचे आहेत. त्या कागदपत्रांची डिटेल्ससुद्धा आपण PDF बघू शकतात. आता पोस्ट वाईज पात्रतासुद्धा इथे दिलेली आहे, तीसुद्धा डिटेलमध्ये आपण या वेबसाईटमध्ये बघू शकतात. फॉर एक्झाम्पल अकाउंट ऑफिसरसाठी बॅचलर डिग्री कॉमर्स आणि MBA फायनान्समध्ये असेल तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल. त्याचबरोबर त्यांना या पदासाठी मिनिमम 3 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. सो डिग्री प्लस एक्सपिरियन्स तुम्हाला या पदासाठी पाहिजे. असिस्टंट फार्म मॅनेजर, मास्टर डिग्री इन फॅकल्टी ऑफ व्हेटरनरी सायन्समध्ये असणं गरजेचं आहे किंवा बॅचलर डिग्री इन द फॅकल्टी ऑफ व्हेटरनरी सायन्समध्ये किंवा बॅचलर डिग्री इन द फॅकल्टी ऑफ व्हेटरनरी सायन्स इन 2nd डिव्हिजन विथ स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटीमध्ये असणं गरजेचं आहे. आणि पे स्केल एसेटवर त्यांनी ऑलरेडी काम केलेलं असणं गरजेचं आहे. त्याच कॅन्डिडेटला प्राधान्य देण्यात येईल. अशा प्रत्येक पोस्ट वाईज टेक्निकल रिक्वायरमेंट, एक्सपिरियन्स आपण इथे बघू शकतात. डिटेल हे PDF आहे. PDF आमच्या टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलला तुम्हाला अवेलेबल केली जाईल. काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. असेच अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.